सेवाभावी वृत्तीचे व दानशूर व्यक्तिमत्व श्री क्षेत्र नागेश्वर संस्थानचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्री भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच सर्प संवर्धनाचा संदेश देण्यात आला। ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सापांबाबत असलेले गैरसमज व भीती दूर करून विषारी व बिनविषारी सापांची शास्त्रीय माहिती देणे, सापांचे प्राण वाचविणे तसेच पकडलेले साप सुरक्षितपणे जंगल परिसरात सोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सर्पमित्रांचा यावेळी गौरव करण्यात आला। सर्पमित्रांकडून नागरिकांना सापांविषयी जनजागृती केली जाते। साप दिसल्यानंतर त्याला मारण्याऐवजी प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा। तसेच साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला। सर्प संवर्धन व जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्पमित्रांना भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। वाढदिवसाचा खर्च केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश देणारा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी भूपेशभाई पटेल यांचे कौतुक केले। कार्यक्रमाला नगरपालिका उपाध्यक्ष संगीता देवरे, जिल्हा परिषद सदस्य बेबीताई पावरा, संजय चौधरी, ठाणेरचे पीआय हेमंत पाटील, सरपंच दरबार जाधव, सुभाष कुलकर्णी, प्रकाश चौधरी, कृपाल राजपूत, दर्या जाधव, अनार जाधव, गोपाल भंडारी, मुंबई बजाज इन्शुरन्सचे कमाल बारोड, मुंटावदचे सरपंच राजकुमार मराठे, प्रकाश गुरव, राजेंद्र चौधरी, सुनील चौधरी, महेश चौधरी, बिपिन तेले, किशोर माडी, पप्पू चौधरी, सोमनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर सर्पमित्र व नागरिक उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून वृक्ष वाचवा, साप वाचवा आणि निसर्गाचे संतुलन जपा असा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला।